ची वेळेमध्ये होते. कधीही कुठच्याही म्हणजे असं झालेलं नाही आहे की 2 ओव्हरची त्यांनी हे खेळवलेली आहे, मॅच खेळवलेली आहे. 6 ओव्हरची मॅच होते आणि यावर्षी तर त्यांनी नवीनच फॉर्मॅट उघडलेला आहे की त्यांनी पॉवर प्ले पण हे केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मॅचेस अजून इंटरेस्टिंग होतील. तर मला असं वाटतं की या दोन्ही बंधूंचं खरोखर आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे जे सहकारी आहेत नरे पार्क स्पोर्ट्स क्लबचे, त्यांचे खरोखर आभार मानायला पाहिजेत आणि त्यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. आणि दरवर्षी तुम्ही अशीच स्पर्धा भरवत राहाल ह्याची मला खात्री आहे. आणि दोघांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. खरंच आज जागतिक पितृ दिवस सुद्धा आहे आणि संयुक्तिक म्हणजे असं योग जुळून आलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद अभय, आपण स्पर्धेला उपस्थिती दिल्याबद्दल. तर जाऊया आता चंद्रकांत शेटेकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. जावेद मॅचच्या दिशेने महत्वाचा सामना. पहिला बॉल प्रचंड वेगात पहिला मिळाला. विक्रांत चव्हाण यांच्या हातात पहिलं षटक सोपवण्यात आलेलं आहे. आर डोंबिवली टीमसाठी लेगबाईच्या स्वरूपातील पहिली धाव आली आहे पहिल्याच बॉलवर. एका बाजूला उमेश कोळे आणि साजन पाटील यांचा संघ US स्पोर्ट्स उमेश 11 आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजश्री पवार मॅडम आणि त्याचबरोबर हेमंत पवार साहेब यांचा संघ RR डोंबिवली आपल्याला पाहायला मिळतोय. यांच्यातील मॅच पाहायला मिळते. प्रथमेश पवार नाना आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रथमेश म्हात्रे, 2 प्रथमेश एकाच वेळेला मैदानात आहे. तर माझ्या मते या टीम मध्ये आणखी एक प्रथमेश सुद्धा आहे. कदाचित प्रतिस्पर्धीमध्ये यावेळेला काही काळ चेंडू हवेत जरूर थांबला होता, परंतु हवेत जरूर खेळला होता. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेलेली आहे. क्रिकेट रसिको आपल्या सगळ्यांचं स्वागत. लालबाग, परळ, काळा चौकी, शिवडी, हा संपूर्ण नायगाव, दादर हा संपूर्ण विभाग जर पाहिला तर क्रिकेट प्रचंड प्रमाणात या परिसरामध्ये पाहायला मिळतं. त्यातल्या त्यात नरे पार्क मध्ये आज नाही तर कित्येक वर्षापासून दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. आणि आता स्ट्राईकवर जर पाहिलं तर ISPL विजेता कर्णधार आणि बेस्ट बॅटर विजेता बॅटर प्रथमेश पवार नाना. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. पंचांनी मात्र व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित करण्यात आला. एक मोठी मॅच आहे 2 बलाढ्य संघांमधील. हे व्यावसायिक क्रिकेटची ही खासियत आहे. कोणता संघ जिंकेल याचा नेम नाही. म्हणजे सगळेच्या सगळे संघ ताकदवर म्हणून येतात. व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्हाला मोभा असते, तुम्हाला पाहिजे तसा संघ बनवण्याची. आणि आज दोन्ही ताकदवर टीम इकडे खेळत आहेत. टप्पा पडतोय, बॉल वळतोय, यष्टिरक्षकांकडे जातोय. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केली गेली आहे. गोलंदाज सकाळी देखील मी याचा उल्लेख केला होता. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल जास्त सुका जर चेंडू असेल रबर बॉल तो जास्त वळण घेतो. इकडे बॉल वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. आणि या स्पर्धेचा आणखी एक नियम आहे, तो म्हणजे बॅट्समनने बॅटिंग करताना अनवाणी बॅटिंग करायची आहे. त्यामुळे उन्हाचा जास्त ऊन असल्यामुळे थोडेसे पाय भाजत देखील असतील त्या ठिकाणी. यावेळेला वेगात बॉल होता परंतु अचूकतेवर नव्हता. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. प्लस 1 धाव देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गत वर्षी ही स्पर्धा कांधारी किंग्स बांद्रा संघाने जिंकली होती. उपविजेता ताई पॅकर्स राहिलं होतं. मालिकावीर प्रज्योत अंबिरे राहिले होते. तर उत्कृष्ट फलंदाज दिनू कांबळे, उत्कृष्ट गोलंदाज रोहित यादव, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहन साळुंकेला गत वर्षी या स्पर्धेचा पुरस्कार दिला गेला होता. यावेळेला समोर खेळलाय प्रथमेश पवार. नाना यांच्या बॅटमधून हल्ला स्ट्रोक, परंतु जाईल क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. सुहास पवार होते त्या ठिकाणी, त्यांच्याच हातात गेलाय आणि एका पवारांनी दुसऱ्या पवारांची कॅच पकडलेली आहे. विकेट. तर प्रथमेश पवार बाद होत आहेत. नवीन बॅटर पाहूयात कोण फलंदाजीसाठी येत आहेत. प्रथमेश म्हात्रे आणि प्रथमेश पवार ही सलामीची जोडी इकडे पाहायला मिळाली. मुंबईचं क्रिकेट आहे आणि न थांबणार. जशी मुंबई हे देखील घड्याच्या काठावर चालते, न थांबणारी, सातत्याने धावत राहणारी, तसं मुंबईचं क्रिकेट देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, दिवस रात्र क्रिकेट मात्र सुरू असताना पाहायला मिळत असतं. आणि आता आपण टेनिस बॉल क्रिकेटला मुंबई महाराष्ट्रात तरी विश्रांती देणार आहोत 4 महिने. आणि आता 4 महिने आपण रबर बॉलच्या क्रिकेटकडे जाणार आहोत, पावसाळी क्रिकेटकडे जाणार आहोत. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पावसाळी क्रिकेटमध्ये याही खेळाडूने नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे.
मॅन फ्रॉम गोरेगाव प्रीतम परब बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अंधेरी डीएन नगरचे विक्रांत गोलंदाजीसाठी आहेत, परंतु फलंदाजीसाठी प्रीतम दाखल झालेले आहेत प्रथमेश यांच्या जोडीला. महेश आणि रवी चेंदवनकर या दोन्ही बंधूंचं कौतुक करावं लागेल. नरे पार्क मध्ये लगातार 6वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं आपल्या मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ पाहायला मिळत आहे. वेग होता परंतु अचूकता मात्र इकडे गमावली गेली होती. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या झाली होती म्हणजे 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in वर या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह चित्रण देखील आपण सगळे पाहतात. त्यांचंही सगळ्यांचं स्वागत आहे. चांगला चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी उंची दिली होती, खोलवर टाकला, 1 रन मिळेल. अक्षय जैन नॉडी यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या हंगामात जबरदस्त कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि गतवर्षी या स्पर्धेसाठी त्यांनी सायकल देखील दिली होती. अक्षय, विनंती असेल या मंचावर आपल्याला स्थानापन्न व्हायचं आहे. एक मोठी मॅच आपण पाहतोय. वेग होता परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर कट होतोय आणि आणखीन एक स्वैर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 ओव्हरची मॅच आहे. आर डोंबिवली एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. वाईड साठी रिव्ह्यू असणार आहे. तर चारी बाजूला प्रेक्षक, सगळ्यांचं स्वागत आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत, परंतु सगळ्यांना विनंती आहे, जो पडदा काळ्या रंगाचा पडदा आहे तो सोडायचा आहे. सगळ्यांनाच विनंती असेल. प्रथमेश, हा हंगाम प्रथमेशने सुद्धा गाजवलाय. यावेळेला पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. थोडेसे शफल होत आहेत. विक्रांत देखील अँगल बनवत बॉलला थोडंसं बाहेर काढतायत. ही पोझिशन जर पाहिली तर बॉलला बाहेर जातो आणि त्यामुळे आणखीन एक स्क्वेअर चेंडू या ठिकाणी पाहिली. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर बॅटने कमी आणि अवांतरच्या स्वरूपातील धावा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाल्या. नरेपार स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. मुंबईचं क्रिकेट आपण पाहतोय. फुलटॉस समोरच्या दिशेने, चुकीला माफी नाही. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार आणि धावफलक जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा धावफलकावर. US स्पोर्ट्स खार, साजन पाटील, उमेश कोळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे साजन पाटील आणि अगदी मोठ्या स्क्रीनवर ते आणि त्यांचे सगळे समर्थक मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबरने संदीप कदम, आमचे मित्र, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि दर्जेदार क्रिकेट गेली कित्येक वर्ष ज्यांना खेळताना आम्ही पाहिलंय. संदीप कदम, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. पहिली ओव्हर झाल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या 15 झालेली आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत मयूर वाघमारे, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दर्जेदार कामगिरी सातत्याने त्यांची राहिलेली आहे आणि विकेट घेण्यासाठी ओळखले जातात, परंतु तेवढेच चांगले दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला बॉल वेगवान होता, खोलवर होता, समोर पाठवलाय, बॉलने जास्त उसळी घेतली आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आता रबर बॉल क्रिकेटचं ही खासियत आहे. रबर बॉलला बाउन्स थोडासा जास्त असतो. रबर बॉल त्यामुळे जर पाहिलं तर बॉल जास्त वळण देखील घेताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे रबर बॉल खेळत असताना तुम्हाला ताकदीची आवश्यकता नसते. टायमिंगवर सुद्धा पंच केला आणि किंवा व्ही शेप मध्ये बऱ्याचदा खेळाडू खेळताना देखील पाहायला मिळतात. आणि आताच एक उदाहरण आपण पाहिलं की बॉल अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर वाघमारे समोर प्रीतम परब. हो 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 हो, काय जबरदस्त बॉल टाकलाय. प्रचंड वेग होता. स्टंपच्या अगदी काही सेंटीमीटर बाजूने बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. मागील बॉलच्या तुलनेमध्ये बॉल थोडासा पाठीमागे घेतला होता. वेग जास्त होता, थोडासा कटही केला होता आणि पहिल्या बॉलवर जरी मिक्सफील्डचा चौकार आला असेल
इकडे चांगली कामगिरी करतायत. संघनायक म्हणून जर पाहिलं तर आता इकडे ISPL ची पुनरावृत्ती होईल की काय फायनलची जशी, कारण प्रथमेश पवार, नाना आणि योगेश पेनकर हे सुद्धा जरी कर्णधार प्रीतम असतील, कारण हे दोघे एकमेकांच्या विरोधात सुद्धा आहेत. ओ यावेळेला आणखी पाठीमागे बॉल घेतलाय. आता बॉल फुल करण्याच्या प्रयत्नात जरूर होते यावेळेला. पहिला बॉल अगदी खोलवर टाकला, त्यानंतर जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे घेण्याचा प्रयत्न राहिला. आता मात्र किंचितसा लेनच्या पाठीमागे देखील घेण्याचा प्रयत्न. 3 चेंडू 3 वेगळ्या पद्धतीने टाकलेले आहेत मयूर वाघमारे यांनी. आता मात्र जो धावसंख्येचा आलेख उंचावलेला आहे त्याला थोडासा लगाम घालण्याचं काम या ठिकाणी करतायत मयूर वाघमारे. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येतोय खरा, परंतु लेगबायच्या स्वरूपातील धाव आलेली आहे. पनवेलच्या देवत गावातील असणारा हा गुणवान गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी ओळखला जातो, मुख्याच्या क्षणी फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. आणि म्हणूनच योगेश पेनकर पहिल्या षटकात जास्त धावा झाल्यानंतर योगेश पेनकर यांनी मयूर वाघमारे यांच्याकडे गेले. प्रीतम आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. फटका तर खेळायचा होता मिड विकेटला, टायमिंग प्रॉपर नाही झालं. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर एक डिक्लेअर केला. चांगली गोलंदाजी होते, चांगले कमबॅक केलंय. 6 षटकांचे सामने पाहायला सुद्धा एक मजा येते आणि इकडे सामने अगदी वेळेत सुरू होत आहेत. फुलटॉस दोन्ही ओव्हरमध्ये तेच पाहायला मिळालं. शेवटचा बॉल फुलटॉस, चुकीला माफी नाही. दोन्ही ओव्हरचा शेवट जर पाहिलं तर षटकाराने होताना पाहायला मिळाला. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता झालेली ती 27. 5 चेंडू खूप चांगले राहिले होते. शेवटचा एक बॉल फुलटॉस आला, त्याचा फायदा घेत असताना प्रथमेश यांनी आणखीन एक षटकार या ठिकाणी खेळलेला आहे आणि धावसंख्या झाली होती म्हणजे 27. सुहास पवार आणखी एक अष्टपैलू खेळाडू, उच्च दर्जाचं क्रिकेट मात्र सातत्याने ज्या खेळाडूने देखील खेळलेलं आहे. सुहास पवार येतात गोलंदाजी करण्यासाठी. कल्याणचे खेळाडू आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ताई पॅकर्स टीमचे सर्वेसर्वा अमर परुळेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा सपाटा ज्या संघाने लावलेला आहे त्या संघाचे सर्वेसर्वा अमरजी परुळेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत. यावेळेला थोडासा पुढे बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा फिरतोय, वळतोय. बॉलला फिरत थोडीशी जास्त आहे आणि मातीमध्ये रबर बॉलचं क्रिकेट पाहायला देखील एक वेगळी मजा असते. आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय मातीतलं क्रिकेट, जिवंत क्रिकेट. नरेपाक स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा.
साई पॅकर्स टीमचे सर्वेसर्वा अमर परुळेकर यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. नरे पार्क स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत. यावेळेला थोडासा पुढे बॉल केलाय, थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता प्रीतम यांचा आणि त्यामुळे या बॉलचा काही अंदाज येऊ शकला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारली गेली आहे, परंतु येणाऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं जाईल की गोलंदाजांकडून पाहायचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला जातोय बॉल, मध्ये एक अडथळा निर्माण झाला. बॉल पुन्हा पाठीमागे जातो. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल दिलाय, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 29 धावा ओव्हर नंबर 3 सुरू असताना. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवडी परिसरातील आणि या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला संघ उल्हास पॅकर या संघाचे संघ मालक उल्हासजी गोवेकर आज आमच्या सोबत व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. तर आपण नरे पार्क स्पोर्ट्स क्लब आणि कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024च्या स्पर्धेचे मुख्य आयोजक रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांच्या वतीने आज उल्हासजी गोवेकर यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. सुहास अलीकडे व्यावसायिक स्पर्धा थोड्याशा कमी खेळत आहेत, परंतु प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खेळत असतात. परंतु समोर आहेत प्रथमेश. ओ हो हो हो, चांगला बॉल पाहायला मिळाला. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, उत्तर नव्हतं प्रथमेशकडे आणि इकडे धाव जर पाहिली तर एक घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 31 धावा धावफलकावर. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ मुंबईच्या परळनगरीमधील नरे पार्क मध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये म्हणजे पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण नरे पार्क स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा पाहतोय. यावेळेला समोर उडवलाय बॉल, पहा किती लांब पाठवलाय प्रीतम परब. पावसाळी क्रिकेटचा राजा देखील म्हटले जाते याला आणि आणखीन एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून इकडे त्यांना पाहायला मिळतोय. एक चौकार या अगोदर आला जरूर होता, थोडंसं स्ट्रगल केलं, परंतु प्रीतम हे देखील एक मोठं नाव आहे आणि मुंबई क्रिकेटमधील एका नामवंत खेळाडूंच्या यादीत या खेळाडूचं देखील नाव का घेतलं जातं दाखवून देत आहेत. षटकार येतोय, टीमचे कॅप्टन आहेत. 37 धावा धावफलकावर. एक लांबलचक षटकार, सिक्सरच्या बॉलवर 6 मारलाय. आणखीन एक फटका, परंतु पाहूयात कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होत होता. धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जाईल. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 38 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 3 संपलेली आहेत, म्हणजे एक विकेट जरी माघारी परतली असणार आहे प्रथमेश पवार नाना यांची. त्यानंतर प्रथमेश म्हात्रे, प्रीतम परब ही जोडी आता जमली आहे आणि धावा जर पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये 38. एका चांगल्या स्थितीमध्ये टीम आहे, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये कमबॅक करावं लागेल, कारण आर डोंबिवली आज देखील एक तेवढाच बलाढ्य संघ आहे. त्यामुळे पाहावं लागेल या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये होईल. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. नरे पार्क स्पोर्ट्स क्लबची ही मानाची स्पर्धा कैलासवासी श्रीमती लक्ष्मी काकी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक ही स्पर्धा पुढल्या वर्षी 1.5 लाख रुपये आणि 75,000 ची स्पर्धा होणार आहे आणि सगळ्या संघांना टी शर्ट दिले जातील. पुढल्या वर्षीची आताच या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. आणखीन 2 स्पर्धेची देखील या ठिकाणी घोषणा करतो, कारण मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा 3 लाख 1.5 लाख पारितोषिकाची स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते आणि कोलगेट बांद्रा या ठिकाणी देखील मात्र एक मोठी स्पर्धा देव फ्रेंडच्या माध्यमातून ज्याचा पहिला पुरस्कार
2.5 लाख रुपयाचा, दुसरा पुरस्कार 1.5 लाख रुपयाचा ही देखील येणाऱ्या 20 आणि 21 तारखेला असणाऱ्या याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा 4, 5, 6, 7 जुलै रोजी होईल. गोलंदाजीसाठी येत आहेत प्रसन्न पाटील, पनवेल परिसरातील दुंद्रे गावचा एक युवा गोलंदाज आपल्या गोलंदाजीसाठी चर्चेत आहे. आणि हे महत्वाचं षटक म्हणजे पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिलाच बॉल उसळी होती आणि त्याचबरोबर वेगही होता. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हर मध्ये जेवढ्या रन येतील त्याच्या डबल रन दिल्या जातील जर विकेट नाही आली तर, आणि विकेट आली तर जेवढ्या रन काढल्या जातील तेवढ्याच दिल्या जातील. त्यामुळे ही ओव्हर खूप महत्वाची आहे. नो बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय. धाव घेण्याचाही प्रयत्न केला गेला आणि धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. या ओव्हरची धाव संख्या ओव्हर झाल्यानंतर सांगण्यात येईल. बरोबर ना. प्रीतम परब आणि प्रथमेश म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांना रोखण्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाज प्रसन्न आपल्या टीमच्या चाहत्यांना प्रसन्न करावं लागेल आणि त्यासाठी विकेट त्यांना घ्यावी लागेल. परंतु समोर प्रथमेश आणि प्रीतम दोघेही षटकार मारून बॅटिंग करतायत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा कटही केलाय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगला बॉल शरीरापासून थोडासा दूर टाकला. याच मैदानात गेल्या वर्षी दिनू कांबळेची बॅटिंग आठवते. काय जबरदस्त धुवाधार पारी खेळली होती. ओहो, पुन्हा एक चांगला बॉल या ठिकाणी प्रस्तुत केलाय. कोलवर टप्प्याचा बॉल यावेळेला टाकण्याचा प्रयत्न. बॉलचा टप्पा थोडासा आजूबाजूला घेतला आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न बॅटरचा जरूर आहे. परंतु बॉलर त्यांना रोखण्यासाठी आहेत सज्ज या ठिकाणी. रवी चंदवनकर आणि महेश चंदवनकर या दोन्ही बंधूंकडून भव्य दिव्य असं आयोजन आपल्या भेटीला आलंय आणि पावसाळी क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली आहे असं परळ नारे पार्क मधून सांगितलं जात आहे. यावेळेला ऑप्टमच्या बराचसा बाहेर बॉल तिकडनं वळवला. पंच शशी साठम व्हाईट बॉल घोषित करतायत. नासिर शेख त्याचबरोबरीने शशिकांत साठम आणि हो 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 वेगात बॉल पाहायला मिळतोय. थोडासा वळला देखील होता परंतु घोषांकित क्षेत्रात जातोय. एक धाव तिकडे मिळेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि या ओव्हर मध्ये रणनीत्या खूप महत्वाची आहे. एका बाजूला विकेटही द्यायची नाहीत आणि धावाही करायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धावाही रोखायच्यात आणि विकेट सुद्धा घ्यायची आहे. ही रणनीती दोघांची देखील असणार आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी इकडे होताना पाहायला मिळते. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. धावा काही थांबायला तयार नाहीयेत. या धावा येत आहेत कशाही प्रकारे येऊ देत परंतु येणं गरजेचं आहे आणि त्या येत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सागर जुवाडकर आणि अभि जुवाडकर यांच्याकडे थंडर स्पोर्टच्या बॅट देखील उपलब्ध आहेत. पावसाळी क्रिकेटच्या ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांच्याशी आवर्जून संपर्क करा. हा अवांतरच्या स्वरूपातील धावा मात्र मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि धावसंख्येला रोखायचं आहे हे चिंतेचा नक्कीच गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आरा डोंबिवली हो 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 यावेळेला मात्र थोडासा दूरवरून कट केला बॉल आणि जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. ओव्हर नंबर 4 पॉवर प्ले थोडक्यात मॅजिक ओव्हर सुद्धा म्हणूयात कारण रन डबल दिल्या जातील. केलेल्या विकेट नाही आली तर आगळे वेगळे नियम आता येऊ लागलेत आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा. परंतु इकडे व्हाईट बॉलचं कोड काही सुटता सुटेना. येत आहेत मोठ्या प्रमाणावर येत आहेत. 4 व्हाईट बॉल या ओव्हर मध्ये आलेले आहेत आणि एकंदरीत
एकंदरीत 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. हॅलो 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 एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 8 तेवढी काही वाईट धावसंख्या नाहीये. वाईट वगळता जास्त धावा आलेल्या नाहीयेत आणि 8 धावा आल्या, विकेट नाही गमावली आणि त्यामुळे डबल झाल्या आणि धावसंख्या आता झालेली आहे ती 8च्या 16 या ठिकाणी मिळाल्या आणि धावसंख्या 54 54. 3 ओव्हरला 38 होत्या. दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत. मयूर वाघमारे यांच्याकडे पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलेला आहे आणि आपल्या टीमसाठी पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पावसाळी क्रिकेटचा ड्रेस कोड सुद्धा वेगळा असतो. 54. ओहो प्रचंड वेग आणि बाउन्स, थोडासा कट देखील होता. पाठवले यष्टीरक्षकांच्या दिशेने मयूर वाघमारे. मागील ओव्हर मध्ये देखील पहिले 5 बॉल तर जबरदस्त टाकले होते. प्रथमेश प्रचंड वेगातील बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ही अचूकता पहिल्या बॉलवरची थोडस या ठिकाणी चिंतेत टाकलं आणि या बॉलवर मात्र विकेट घेताना पाहायला मिळाले. मयूर बराच काळ मात्र चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली होती, परंतु आता आली आहे विकेट. एकूण 50 धावांची पार्टनरशिप प्रथमेश म्हात्रे आणि प्रीतम परब या दोघांमध्ये पाहायला मिळाली. US स्पोर्ट्स उमेश 11 साजन पाटील आणि त्याचबरोबरीने उमेश कुळे यांची टीम पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला राजश्री पवार मॅडम आणि हेमंत पवार साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय RR डोंबिवली. अभिषेक आंगणे आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. बांद्रा परिसरातील एक धडाकेबाज बॅटर ही देखील त्यांची ओळख आहे आणि पाहूया अभिषेक कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. मयूर वाघमारे विकेट टेकर बॉलर आहेत आणि आपल्या टीमसाठी विकेट मिळवून देण्याचं काम मात्र त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. धावसंख्या एकंदरीत जर पाहिलं तर प्रचंड वेगातील बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मयूर वाघमारे काय बॉलिंग करतायत. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर त्यांनी आतापर्यंत 3 बॉल टाकलेत आणि एकही धाव दिलेली नाहीये. एक महत्वपूर्ण विकेट घेतलेली आहे. 3 ओव्हर पहिले 4 ओव्हर नंतर 54 होते ना. 4 ओव्हर नंतर 54 असणारी धावसंख्या इकडे थांबली आहे. ओ हो मयूर फलंदाजांची अक्षरशः टेस्ट घेत आहेत. कधी खोलवर टप्प्याचे, कधी आखूड टप्प्याचे, कधी लेंथ वरचे. हे व्हेरिएशन मात्र मयूरने या ठिकाणी खूप चांगलं दाखवलंय. आणि कोण म्हणतं पहिल्याच ओव्हर मध्ये तुम्ही प्रभावित करू शकता, 5व्या 6व्या मध्ये देखील प्रभावित करू शकता आणि खूप चांगली गोलंदाजी इकडे करतायत मयूर वाघमारे. उत्तर मात्र अभिषेक यांना द्यावं लागेल आणि ती क्षमता आहे अभिषेककडे. यावेळेला वेगवान चेंडू थोडासा पुढे केला होता आणि त्यामुळे या चेंडूवर जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मात्र या ठिकाणी आलेली आहे. धावसंख्या 55 वर ओव्हर नंबर 5 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. नरेपार स्पोर्ट्स क्लबची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहात. मयूर हो 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 मयूर काय बॉलिंग केली आहे. आवडले असेल गोलंदाजी तर टाळ्या व्हायला सुद्धा हरकत नाहीये. केवळ 1 रन दिली आहे. प्रत्येक बॉल पा परिस्थिती काही असू देत स्वतःला सांगा मी करू शकतो आणि इकडे त्यांनी ते केलंय. आपल्या टीमचं या ओव्हर मध्ये तरी कमबॅक झालंय. पहिल्या 4 ओव्हर मध्ये दबदबा आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे या ठिकाणी उमेश कुळे आणि साजन पाटील यांच्या टीमचा US टीमचा. आणि आता मात्र 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 55. परंतु 1 ओव्हर बाकी आहे
आणि एक 10-15 रन जरी आले या ओव्हरमध्ये चांगली मॅच होऊ शकते, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. शेवटच्या षटकासाठी आमंत्रित करण्यात आले विक्रांत चव्हाण यांना. आता सगळं मॅचचं गणित या ओव्हरमध्ये अवलंबून असणार आहे, कारण क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. पहिल्या डावात बनवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करावा लागतो दुसऱ्या डावामध्ये, आणि पहिल्या डावात बनवलेल्या धावा मात्र प्रतिस्पर्ध्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न दुसऱ्या डावात करावा लागतो. पहिल्या डावात ज्यांनी बॅटिंग केली त्यांना पाहूया. या डावातील शेवटची ओव्हर घेऊन विक्रांत येत आहेत. समोर आहेत अभिषेक. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा वळण घेताना पाहायला मिळाला आणि मोठा टर्न पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल बॅटची कडा घेऊन. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 56. अब तक 56. सगळ्यांना विनंती, आपलं हार्दिक स्वागत आहे प्रत्येकाचं. फक्त काळ्या रंगाचा कपडा ज्यांनी पकडला असेल, पकडून ठेवला असेल, त्यांना विनंती, कृपया तो सोडा. शेवटचं आणि महत्वाचं षटक, एक महत्वाची मॅच. US उमेश 11 विरुद्ध RR डोंबिवली. याही वेळेला बॉलला येऊ दिलं, वळू दिलं, खेळले त्यानंतर, परंतु घोषांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळतो. शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न राहतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 57 धावा धावफलकावर. 2 बलाढ्य संघांमधील लढत. US उमेश 11 आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर RR डोंबिवली यांच्यातील महत्वाचा सामना सध्याच्या घडीला पाहतोय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील मोठमोठी नावं दोन्ही टीम मध्ये सामील आहेत. ओहो, इकडे थोडस फ्लाइट दिली होती, उंची दिली होती, वेग, आणि इकडे जर पाहिलं तर अचूकतेवर तो बॉल नव्हता, त्यामुळे या धावा इकडे येणार आहेत. 2 आणि 2 ने धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 59 धावा धावफलकावर. आम्ही आभारी आहोत या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलं. ताई पॅकर्स, सिक्सर बॉल, 70 स्पोर्ट्स, त्याचबरोबरीने BT कंपनी, कामेश स्पोर्ट्स, टेनिस क्रिकेट.in. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो अभिषेक यांच्याकडून. कव्हर्सला खेळ, परंतु मैदानात झाड होतं, कदाचित झाडांना देखील चेंडू अडतात. या मैदानाच्या आतमध्ये सुद्धा एक झाड आहे. खूप कमी मैदान आता शिल्लक राहिले ज्या मैदानाच्या आतमध्ये झाड येतात, त्यापैकी एक म्हणजे नरे पार्क परळ आहे. मुंबईतील एक महत्वाचं क्रीडांगण. या मैदानात खेळण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो, जिंकण्यासाठी देखील आतुर असतो. इकडला माहोल थोडासा वेगळा असतो. यावेळेला आणखीन एक चांगला फटका आला खरा, परंतु झाडाला चेंडू आदळतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. एका धावेवरच थांबवले. प्रथमेश बेलछेडा अण्णा आले तिकडे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आता 62 धावा, 62. यावेळेला थोडासा उंचावरून चेंडू टाकला जरूर होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर इकडे धावबादच्या स्वरूपातील विकेट आली. 63 धावा धावफलकावर. 63 धावा धावफलकावर आहेत. ऐश्वर्या यांना पण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. ऐश्वर्या सुर्वे बाबा एकाच विभागातील 2 खेळाडू आमने सामने आता पाहायला मिळतील आपल्याला. अंधेरी DN नगरचे. मुंबईची खासियत असणारे हे स्थानिक क्रिकेट आणि मुंबईकरांनी आज नाही तर गेली कित्येक वर्षे या स्थानिक क्रिकेटला डोक्यावर घेतलं. मग रबर बॉल असू देत, टेनिस बॉल क्रिकेट असू देत,
अगदी आंतर इमारत पासून आंतर मंडळाच्या स्पर्धा ह्या सुद्धा मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खेळल्या जातात. आमचं मंडळ विरुद्ध तुमचं मंडळ अशा प्रकारची रविवारची मॅच कित्येक जणांनी खेळलेली आहे आपल्या मंडळासाठी आणि आपापल्या मैदानात सकाळी लवकर जाऊन स्टंप रोवून जागा सुद्धा पकडल्यात प्रत्येकाने गेली कित्येक वर्ष. उशिरा आला तुमची जागा गेली. हो सॉक्स अलाउड आहे त्याची नोंद सगळ्या टीमने घ्यायची कारण उन्हाचा तडाखा जास्त आहे पाय जास्त भाजण्याची शक्यता आहे. दोन्ही टीमसाठी ते नियम आहेत. अभिषेक म्हणाल थोडंसं लेट सांगितलं. गतवर्षी देखील आपण ते अलाउड केलं होतं. ऐश्वर्या समोरच्या दिशेने वेगवान फटका परंतु तेवढी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली प्रथमेश बेलशेड अण्णा यांची आणि धावसंख्या जर पाहिली तर निर्धारित 6 षटक. काय बॉलिंग केली कमबॅक झालं मागील 2 ओव्हरमध्ये मी म्हणेल. मयूर वाघमारेचं ते एका धावेचं षटक या षटकात देखील चांगली गोलंदाजी राहिली परंतु आव्हान चांगलं उभं राहिलंय. धावसंख्या झाली 64. विजयासाठी 65 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मजा येईल ही मॅच ज्यावेळेला दुसऱ्या डावामध्ये जाईल कारण 2 बलाढ्य संघ आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर आहेत त्यामुळे ही मॅच पाहायला नक्कीच मजा येणार आहे. आणि जशी मॅच दुसऱ्या डावात जाईल मी व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांना आमंत्रित करत आहे समालोचनासाठी. त्यांचा आज विशेष सन्मान देखील या ठिकाणी होणार आहे. हेलो हेलो शुक्रिया चंद्रकांत शेटे. आप सभी का हार्दिक स्वागत है. नरे पार्क स्पोर्ट्स क्लब प्रेजेंट्स कैलाशवासी श्रीमती लक्ष्मी विष्णु चेंदवनकर स्मृति चषक 2024 में और आज के दिन का 5वां मुकाबला इस वक्त खेला जा रहा है. US 11 खार ये टीम अब बॉलिंग करेगी. एडवोकेट डॉक्टर साजन पाटिल और उमेश कुड़े इनकी टीम है और उनके सामने इस वक्त बैटिंग के लिए उतरने जा रही है RR डोंबिवली. प्रतियोगिता आप लोगों तक लेकर आ रहे रवि चेंदवनकर और महेश चेंदवनकर. पहला इनाम 1,25,555 रुपए और ट्रॉफी. दूसरा इनाम है 61,666 रुपए और ट्रॉफी. 6 ओवर के मुकाबले हैं. बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए अवार्ड्स हैं और इसके अलावा पावर ओवर रखा गया है. पावर प्ले ओवर जो 1 ओवर से लेकर 4 ओवर के बीच में आप कोई भी 1 ओवर को पावर प्ले ओवर ले सकते हैं जिसमें सिक्सर अल्ट्रा की जो सीम वाली बॉल है उसका इस्तेमाल किया जाएगा. हमारे तमाम दर्शकों का भी हार्दिक स्वागत है. धूप छांव वाला क्रिकेट है. आधे दर्शक धूप में है, आधे छांव में है. छांव वाले सोच रहे हैं और छांव मिले. धूप वाले सोच रहे हैं हमारे यहाँ छांव आ जाए. परल सा राजा इनका आशीर्वाद इस प्रतियोगिता को मिला है और यहां पर खेल की शुरुआत होने जा रही है. खेळपट्टीवर सराव करू नये प्लीज. खेळपट्टीवर सराव करू नये. पंचांनी ताकीद केली आहे. आघाडीवीर यांनी मैदानात लवकर उतरण्याची कृपा करावी जे आघाडीवीर आहेत. सो वी आर स्टार्टिंग दी सेकेंड इनिंग्स. हमारे साथ आज मंच पर उपस्थित है 70-70 के ओनर तारिफ भाई. हाल ही में बहुत सफल आयोजन 70-70 गुजरात धमाका बिग बैश का और मॉनसून धमाका भी आ रहा है. मॉनसून ब्लास्ट 4, 5, 6 और 7 जुलाई को भिवंडी में यह टूर्नामेंट का आयोजन किया गया है.
बहुत सारे टूर्नामेंट है, 21, 22, 23 जून को आप घोड़बंदर धमाका देखेंगे। उसके बाद 29 और 30 जून को बहुत सारे टूर्नामेंट हो रहे हैं। गंगा कप होने जा रहा है, फोर्स 1 का एक टूर्नामेंट लाइट टेनिस बॉल का होने जा रहा है। सो बहुत सारी प्रतियोगिताएं बारिश के मौसम में रहेंगी। दोनों ओपनिंग बैटर आ चुके हैं, अजीत मोहिते और प्रथमेश बेलछेड़ा। प्रथमेश बेलछेड़ा मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग में बहुत जबरदस्त नाम किया था उन्होंने, और पिछले कुछ दिनों से रायगढ़ टीम में खेल रहे हैं। और अजीत मोहिते फायर ब्रांड बैटर नायगांव का खिलाड़ी है, ये सतीश दुबे का वो शागिर्द है। सतीश दुबे की आज याद आ रही है, मंच के ऊपर किरण मांजरेकर, शेखर देशपांडे जैसे 2 तारीख साज खिलाड़ी बैठे, उन्हें पता है सतीश दुबे का दर्जा क्या था, क्लास क्या था। एमआरआई की टेनिस बॉल के ऊपर खतरनाक हार्ड हिटिंग करने वाले बैटर्स जो कुछ आंखों के सामने आते हैं, उमेश मांजरेकर, शंतनु गैसूर, विवेक नरवणे, कल्याणी घोरपड़े, सतीश दुबे, और हमारे लिए बड़ी खुशी की बात है कि तो खेल की शुरुआत होने जा रही है। पहला ओवर करेंगे बिलाल शेख। बिलाल शेख के सामने बैटर है अजीत मोहिते। रबर बॉल, टेनिस बॉल दोनों में काफी अच्छा प्रदर्शन रहा है अजीत का। उनकी हाइट उनका एडवांटेज है, और ये ग्राउंड के ऊपर हमने देखा बड़े बड़े बैटर्स ने स्ट्रेट 6 मारे हैं, तो देखने वाली बात यही रहेगी किस तरह उनको रोका जाएगा US 11 द्वारा। बिलाल के सामने बैटर है अजीत। बॉल थोड़ी नीचे रही और अजीत के घुटने की ऊंचाई तक आई थी। शिन हाई ग्रबर बॉल जिसको कहा जाता है, और बढ़िया स्ट्रोक विकेटों के सामने क्रॉस बैटेड शॉट था अजीत का। स्कोर 1 रन। टारगेट 65 का है। इस बार हुक करने का प्रयास था और बॉल गई फाइन लेग पर। 1 रन डिक्लेयर्ड। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन। रबर बॉल क्रिकेट मुंबई में कई सालों से खेला जा रहा है। मुझे आज भी कामगार उत्कर्ष सभा के यूनियन लीडर गुलाब जोशी साहब का टूर्नामेंट याद आता है। मैचलेस स्पोर्ट्स एंड गेम्स फाउंडेशन देव द्वारा वो टूर्नामेंट का आयोजन किया जाता था, और जो पहली मारुति कार उमेश मांजरेकर को दी गई रबर बॉल क्रिकेट में, इस बार फिर से बैट का एज और बॉल पीछे। गेंद की लाइन में आकर खेलने का प्रयास जरूर था, लेकिन जो एक्स्ट्रा पेस था, बिलाल के पास भी एक अच्छी हाइट है, हाई आर्म बॉलिंग एक्शन है, और उसको निगोशिएट करते समय थोड़ा ध्यान रखना होगा प्रथमेश बेलछेड़ा को। स्कोर आगे बढ़ता हुआ 3। 62 रन और चाहिए। हाई स्कोरिंग मैच है। US 11 ने बहुत जबरदस्त बैटिंग की। प्रथमेश म्हात्रे की तारीफ करनी होगी। पिट्टू आज जबरदस्त बैटिंग। इस बार बढ़िया अपर शॉट है और बॉल फुटपाथ पर जाते हुए 4 रन। जन्नाटेदार चौका ऑन दी अप। बहुत अच्छा अनुमान था वहां पर, और क्या खूबसूरत अंदाज में प्रथमेश बेलछेड़ा, जिसको अन्ना कहा जाता है, बहुत उम्दा टाइमिंग था, और ये पहला आक्रामक शॉट। स्कोर 7। और बेहतर बॉल थी, बिल्कुल कनपट्टी के पास से जाती हुई, और इस पर 1 रन घोषित। स्कोर 8 रन। 57 रन और चाहिए मैच जीतकर आगे बढ़ने के लिए क्वार्टर फाइनल में। आज के सुबह हमने देखा विक्रोलियंस ने सेमीफाइनल में जगह बनाई, अपने दोनों मैचेस जीते। कल हमने देखा
ब्रह्मा बॉयज काला चौकी ने अंतिम मुकाबले में प्रवेश किया है। फुलर लेंथ की बॉल बिलाल की और ओवर यहां पर समाप्त होता हुआ 1 ओवर के बाद स्कोर है 8 रन। अरे सर, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आपण करत आहोत. येणारं हे 6वं पर्व आपण पाहतोय. येणारं 7वं पर्व हे एक आणखीन एक पर्वणी घेऊन येत आहे, कारण 7व्या पर्वामध्ये श्री कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चंदवनकर स्मृती चषक 2025 ज्या वेळेला येईल, 1,50,000 प्रथम क्रमांक, तर द्वितीय क्रमांक असेल 75,000 रुपयाचं पारितोषिक आणि संपूर्ण संघांना उल्हासजी गोवेकर साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट्स प्रदान करण्यात येणार आहेत. अर्थात 1.5 लाख प्रथम क्रमांक पारितोषिक, 75,000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. 7वं पर्व अजून एक मोठी पर्वणी घेऊन येईल. बहुत बड़ी गुड न्यूज है। नया ओवर करेंगे सूर्या। जे प्रेक्षक पडद्याला हात ठेवून उभे आहेत, जरा प्लीज आपले हात मागे घ्या. पडदा आपल्याला संध्याकाळपर्यंत तसाच ठेवायचा आहे. पडद्यावर हात टेकून किंवा हात टेकून उभे राहून किंवा बसून पडद्यावर हात ठेवू नये. सूर्य के ओवर की पहली गेंद और बहुत ही करारा कवर ड्राइव. अजीत मोहिते स्वर्गीय रतन बुआ मेमोरियल कप क्रिकेट टूर्नामेंट में लगातार 2 बार मैन ऑफ द टूर्नामेंट, मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग के विजेता टीम शौर्य हर्षित 11 के कैप्टन. बहुत सारे इनाम अजीत ने अपने करियर में जीते हैं. लेग स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बार और वाइड बॉल अंपायर शशि साटम द्वारा. सूर्या, इन्होंने भी मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग में सराहनीय काम किया. एम सूर्या व्हाट अ शॉट, चाबुक प्रथमेश बेलशेड़ा. ये उनका होम ग्राउंड है, यहीं पर प्रैक्टिस करते हैं. मेरा नाम है प्रथमेश बेलशेड़ा. मैंने कभी किसी को नहीं छेड़ा, लेकिन अगर किसी ने मुझे छेड़ा तो मैंने नहीं छोड़ा. 6 रन प्रथमेश बेलशेड़ा. अन्ना इस तरह का ये शॉट जो है बताता है कि कितने अच्छे टच में है प्रथमेश बेलशेड़ा. अन्ना. स्कोर आगे बढ़ता हुआ 16. अच्छी शुरुआत RR 11 डोंबिवली की. आज के पूरे दिन में काफी स्ट्रेट 6 हमने देखे हैं और कई मैदानों में लंबाई और चौड़ाई का जहां मसला होता है वहां ऐसे स्ट्रेट 6 देखने का एक अलग मजा भी है. इस बार कैच था, शॉर्ट और वाइड बॉल थी और बेलशेड़ा का फुटवर्क अच्छा नहीं था. वहां पर लैचिंग ऑन टू द शॉट ऐसे खेलने का प्रयास था. अजीत तुरंत उनके पास गए, उनको बताए रहे होंगे थोड़ा सा ठहराव रखिए अपनी पारी में. बल्ला हर वक्त तलवार नहीं बन सकता, बल्ले को कभी भी ढाल भी बनाना चाहिए, ये मेरे ख्याल से उन्होंने कहा होगा. 16 रन बगैर किसी नुकसान के RR 11 डोंबिवली. टारगेट है 65 रनों का. बढ़िया बॉल जड़ में आती हुई प्रथमेश पवार ने गेंद को रोका है. बहुत अच्छी लीडरशिप क्वालिटी प्रथमेश पवार की हम पिछले कुछ सालों से देखते आ रहे हैं. रबर बॉल में, टेनिस बॉल में ISPL के विजेता कप्तान टाइगर्स ऑफ कोलकाता. जड़ में आती हुई गेंद लेग स्टंप के लाइन को पकड़ने का प्रयास था और वाइड बॉल. सूर्य को थोड़ा ध्यान रखना होगा अपने लाइन और लेंथ पर. बॉलर के लिए मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहते हैं इस तरह के क्रिकेट में, जहां पर आपकी विपक्षी टीम आपके ऊपर हावी हो सकती है. युवा खिलाड़ी है. सबसे बड़ी बात है अपनी टीम के सीनियर बॉलर से सीखना.
वो टीम ही क्या जिसके सीनियर्स अपने जूनियर प्लेयर्स के साथ अपना मशवरा अपना तजुर्बा शेयर न करें। जो टीमें करती हैं वो आगे बढ़ती हैं। शेयर योर एक्सपीरियंस, शेयर योर वेयर एंड गेयर विथ योर अपकमिंग प्लेयर्स। बेहतर बॉल थी और यहां पर अपील और आउट। एक सॉफ्ट डिसमिसल, पहली सफलता मिलती हुई यूएस 11 खार को। एक्शन रिप्ले आप अपने मॉनिटर पर देख सकते हैं। बॉल भौरे की तरह घुमा और घूमती हुई गेंद सूर्या ने मानो कुंडली के योग पलट कर रख दिए और अजीत मोहित आउट हुए। ये विकेट की जरूरत भी थी यूएस 11 को। दीपक बाबू चेरकुरी साहेब आपला नम्र विनंती, आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। पायलट भाई आइए। हमारे मित्र अक्षय जैन नौडी, इनका भी स्वागत है जिन्होंने बाइसिकल स्पॉन्सर किए मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए। और अक्षय जैन इन दिनों काफी फॉर्म में चल रहे हैं। अक्षय कुमार की तरह मारवाड़ी जैन समाज के टूर्नामेंट, इंटर विलेज टूर्नामेंट में भी बहुत अच्छा खेल रहे हैं। बाइक्स जीत चुके अब तक 3 नए बैटर योगेश पेड़कर। हाल ही में गुजरात में 5 गेंदों में 5 6 जिन्होंने लगाए। क्या पारी थी योगेश पेड़कर की, वन ऑफ द बेस्ट इनिंग्स ऑफ 2024। और सामना करेंगे सूर्या का। 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बहुत ही बढ़िया ऑन द राइज खेल दिया है, सड़क पे कड़क 4 रन। योगेश पेड़कर महाड़ के शेर की दहाड़। स्कोर 23 फॉर 1। काय आहे मॅटर झाला? यस प्रथमेश, यू आर राइट, इट्स 22। टेक्निकल एरर है, टेक्निकल एरर आती है। एक छोटी सी टीम मीटिंग यूएस 11 की इस वक्त चल रही है। एक बार फिर से तमाम दर्शकों का स्वागत है tenniscricket.in के यूट्यूब चैनल पर। चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बाजू का बेल आइकन दबाना न भूलें। नए ओवर की शुरुआत और ऐश्वर्य सुरवे आ रहे हैं और ये पावर प्ले का ओवर है, यानी कि सिक्सर अल्ट्रा बॉल, सीम वाली बॉल को इस्तेमाल किया जाएगा और जो रन बनेंगे इस ओवर में वो सीधे डबल किए जाएंगे और अगर कोई विकेट गिरता है तो जो रन बने हैं वो काउंट हो जाएंगे। सो एक बहुत ट्रिकी ओवर है। पाणी 33 पाहिजे आता, बरोबर ना? 4 ओव्हरला 33 ना। 24 गेंदों में 33 रन चाहिए और सबसे इंपॉर्टेंट ओवर। सुबह की बॉल ऑन दी अप खेला, पेड़ में जाती हुई गेंद पेड़ पर गई, मतलब आप नॉट आउट है, लेकिन दौड़कर बनाने हैं और 1 रन लिया। सूर्या बॉल रोकने में सफल रहे। प्रथमेश बेलछेडा। दरम्यान आज व्यासपीठावरती नुकतीच काही दिवसांपूर्वीच याच मैदानावर एक मोठी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडली। अर्थात गावडे समाजाच्या क्रिकेट स्पर्धेचा आनंद आपण सर्वांनी मिळून या मैदानावरती गेल्या मागील हप्त्यापूर्वी या ठिकाणी घेतलाय। अशा आपल्या गावडे समाजाचे सन्माननीय सभासद आपल्या डॉक्टर शिरोडकर हायस्कूल मधून आज मात्र आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय नवनाथजी गावकर साहेब आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिले। मी
आयोजकांच्या वतीने नरे पार्क स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांच्या वतीने सन्माननीय नवनाथजी गावकर साहेबांचं व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. तो यहाँ पर एक अपरकट अक्षयजी जैन साहेब सुद्धा आज या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित राहिलेत. अक्षयजी आपलं सुद्धा या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. So welcome Akshay Jain, Nodi. Score 27-1. 22 balls and 38 runs to win. इस बार घूम घुमा के शॉट था, बॉल पेड़ के आसपास और 1 रन. स्कोर 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बैटर आउट हुए अजीत मोहिते जो 2 रन बनाकर आउट हुए. अच्छी बैटिंग चल रही है इस वक्त प्रथमेश बेलछेड़ा द्वारा. प्रथमेश बेलछेड़ा बहुत ही गर्मा गर्म बैटिंग कर रहे हैं. जैसे उड़पी होटल में चले जाओ और दोपहर को गर्मा गर्म बिसी बेले बात खाने का जो मजा है वो प्रथमेश बेलछेड़ा की बल्लेबाजी में है. और यहां पर विकेट. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. फुटवर्क नहीं था, शरीर से दूर खेले और कोई गलती नहीं की विकेट कीपर ने. एक आसान कैच देकर आउट हुए प्रथमेश बेलछेड़ा. कैच अक्षय ने घेतला. अभिषेक आंगणे ने ये कैच लिया है. और यहां पर देखिए एक फायदा अच्छा हुआ है कि स्कोर डबल नहीं होगा. ये भी एक अपने आप में जीत है. आप अपना एडवांटेज विपक्षी टीम को नहीं देना चाहते. और नया बैटर ऋतिक पाटिल. एक तरह से देखने जाए तो ये भी सांप सीढ़ी के खेल की तरह ही है. क्रिकेट और सांप सीढ़ी और क्रिकेट और लूडो दोनों में समानता है. उम्मीद 6 की रहती है लेकिन एक भी आया तो आगे चलना पड़ता है. तो स्ट्राइक पर अब ऋतिक पाटिल. ऐश्वर्य को जो ओवर दिया गया था बहुत सही काम किया ऐश्वर्य ने. विकेट लेने का काम दिया गया था और विकेट लिया है ऐश्वर्य सूर्वे ने. इस बार बहुत ज्यादा बाहर मूवमेंट रहा गेंद का और वाइड दी जाएगी. इसके पहले वाली गेंद का उतना वाइड मूवमेंट नहीं था और वही वजह थी कि वो गेंद ने काम किया और प्रथमेश बेलछेड़ा को शॉट खेलने के लिए उकसाया और वहां पर बेलछेड़ा ने अपना विकेट दिया. 14 रनों की पारी खेलकर आउट हुए प्रथमेश बेलछेड़ा. स्कोर 29-2. बढ़िया ओवर ऐश्वर्य रामनारायण सूर्वे द्वारा. US 11 खार की यही खास बात है. जब कभी भी आपका दिल मायूस हो तो खार में लोग एक ही चीज कहते हैं, सैंटा आएगा, जरूर आएगा. इस बार क्या पंच लगाया. आवाज बहुत बढ़िया थी. स्टीरियोफोनिक साउंड कहा जाएगा इस तरह. और अब 2 रन हासिल किए. ओवर समाप्त होता हुआ तीसरा. 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 30-31 और अब 34 रन और चाहिए बचे हुए 18 गेंदों में. 18 चेंडू 34 धावा. आपण बघत आहात नरे पार्क स्पोर्ट्स क्लब प्रस्तुत कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवणकर स्मृती चषक 2024. पुढच्या वर्षी या स्पर्धेचं पारितोषिक 1,75,000. उल्हासजी गोवेकर यांनी आज हर्षोल्लास आपल्याला होईल अशी बातमी दिलेली आहे आणि सर्व खेळाडूंना टी शर्ट असणार. रबर बॉलच्या क्रिकेटसाठी खूप आनंदाची बातमी आहे. पर्व 7वं बघायला विसरू नका पुढच्या वर्षी. चांगलं षटक हाताळलंय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या षटकात 9 धावा आल्या
आणि जर गडी बाद झाला नसता तर ते 918 झाले असते. नवीन गोलंदाज आहे सोहेल. सोहेलला सामोरं जातोय तो योगेश पेणकर. अतिशय चांगला चेंडू, अगदी धावगतीला वेसण घातली ऐश्वर्य सूर्य यांनी आणि त्यावर आता कळस चढवायचं काम सोहेल करतोय की काय. काहीसा खाली राहणारा चेंडू. योगेश पेणकर आदर्श स्थितीमध्ये नव्हते जिथून त्यांनी तो फटका मारला असता. मात्र एक निर्धाव चेंडू आणि स्कोरबुक मध्ये टिंब चेंडू म्हणून त्याची नोंद केली जाते सोनम चव्हाण यांच्या मार्फत. यावेळेला इन दी आर्क आउट ऑफ द पार्क घुम घुमा के शॉट चोपून काढलं त्या चेंडूला. खणखणीत चौकार. आपल्या जागेवर तो अक्षरशः 360 डिग्री फिरला. जशी एखादी आकाशातली तबकडी गिरट्या घेते तसा तो फिरला आणि त्या चेंडूला पाठवून दिला मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी. धावसंख्या 35. आता धावा हवे 30. पहिला चेंडू चांगला झाल्यानंतर योगेश पेणकर आपला दर्जा दाखवून देतोय. फायटर जेट महाडचा. महाड के शेर की दहाड़, जिसे हिल जाते हैं बड़े बड़े पहाड़. इनसाइड आउट मारायचा प्रयत्न मिस टाइम झालाय. झेल सुटलाय आणि झेल सुटला आणि 2 धावा सुद्धा निघाले. तेलही गेले आणि तोपही गेले. धावसंख्या 2 बाद 37. 28 धावांची गरज आहे. चतुर्थ षटक. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि या 15 चेंडू मध्ये भरपूर वेळ आहे त्यांच्याकडे धावा काढण्यासाठी. 2च गडी बाद झालेत. फुलटॉस चेंडू आणि यावेळेला उत्कृष्ट झेल. मात्र बघायचंय चेंडू झाडाला लागलाय की नाही. लागलाय. भावेश शेलारला मात्र मानलं पाहिजे. मित्रांनो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया याचं. मला अजूनही तारीफबाई इकडे आहेत. मॉन्सून ब्लास्टचा अंतिम सामना मला आठवतोय. विनायक भोईरचा झेल त्यांनी पाण्यात उडी मारत एखाद्या फिल्मचा स्टंटमॅन सारखा घेतला आणि त्यावेळेला रायगड संघाने बाजी मारली होती. 14 चेंडू 27 धावा. आता प्रत्येक चेंडूवर सांगत जा. 14 चेंडू 27 धावा. धावसंख्या 38. 2 बाद 38. 14 चेंडू 27 धावा. स्ट्राइक वर ऋतिक पाटील. वाईट चेंडू दिला जातोय आणि अवंतर धाव. धावसंख्या 40. 14 चेंडू 25 धावा. अगदी नजाकतीने मारण्यात आलेला हा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 धाव प्रथमेश म्हात्रे यांच्याकडे. 13 चेंडू 24 धावा. 13 चेंडू 24 धावा. अडीतडीचा सामना अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन थांबलाय. 13-24. यावेळेला जोरकस मारलेला फटका आहे आणि 6 धावा. उत्तुंग षटकार. एक सोपा झेल होता. धावसंख्या 47 आणि आता 12 चेंडू 18 धावा. 12-18. 16 धावा आलेत मागील षटकामध्ये. 12 चेंडू 18 धावा. RR 11.
तर आम्ही आभारी आहोत टाई पॅकर्स, अमर परुळेकर, बीटी कंपनी, हरेपार ग्रुप, के स्पोर्ट्स, कामे स्पोर्ट्स, SSS, होडगेस प्राइवेट लिमिटेड, मयूर स्पोर्ट्स राजू बालेकर जी, चिंतामणी स्पोर्ट्स, वी क्रिएट दी यूनिक वॉर्डरोब, 70 स्पोर्ट्स तारिफ सैयद जी, सुधांशु स्पोर्ट्स, साई अंशुल स्पोर्ट्स, CM स्पोर्ट्स, सिल्वो, रेडी टू प्ले, अर्नव स्पोर्ट्स, AA स्पोर्ट्स जाफर भाई, स्ट्राइकर स्पोर्ट्स बाय प्रसाद येरुणकर, थँक्यू. स्पोर्टी सॅक भगवान सावंत आणि फोर्स लाईव्ह रोहन गुप्ते आणि सिक्सर सुप्रीमो केतनभाई शेठ एंटरप्राइजेस यांचा खूप खूप आभार. 11 चेंडू 17 धावा, 11-17. सिली मिड ऑफर प्रथमेश पवार. एक धाव वेस्टर्नच्या मागे. 10 चेंडू 16 धावा. धावसंख्या झाली 49. 10-16. आपण बघत आहात क्रिकेटचा दैदिप्यमान 16. 10 चेंडू, धावा पाहिजे 16. यावेळेला चेंडूला थोडासा आवाक्याचा बाहेर ठेवायचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी ठरलाय. 9 चेंडू 16 धावा. एक मोठा फटका नक्की पाहिजे. ऋतिक पाटीलला माहित आहे कसं खेळायचं आहे, परंतु हा युवा उदयोन्मुख खेळाडू सामोरं जातोय. अनुभवी ऐश्वर्य रामनारायण सूर्य यांच्या समोर. फुलरलेनचा चेंडू होता, बघायचा आहे. बाय दिला जातोय पंचांमार्फत. अगदी आपला गंतव्य स्थानाचा जवळ येऊन थांबला हा संघ. मात्र इथे विजयश्री नोंदवता येईल का? 8 चेंडू 15 धावा, 8 balls and 15 runs. यावेळेला एक धाव, 7 चेंडू 14 धावा. वडवली ब संघाकडून ग्रामीण क्रिकेट त्याच्याकडनं भरपूर वेळा तुम्ही बघितलं असेल. पलक एंटरप्राइजेस वडवली बी या नावाने कमलेश पाटील, ऋतिक पाटील सर्व मोठे खेळाडू यांना तुम्ही ग्रामीण क्रिकेटमध्ये बघत आलेले आहात. योगेश पेणकर या चेंडूवर चमत्कार घडवेल का? 7 चेंडू 14 धावा. आणि या जबरदस्त षटकार. माझं नाव आहे घाऱ्या. व्हॉट अ शॉट. म्हणजे स्टँड अँड डिलिव्हर काय म्हणतात ना, ते दाखवून देतो आपला दर्जा काय आहे. शाळेला दफ्तर आणि कॉलेजला स्वॅग. शाळेला दफ्तर, कॉलेजला बॅग. पेणकरची बॅटिंगचा बघितला सर्वांनी स्वॅग. स्वॅग वाली बॅटिंग. मला अजूनही आठवते NB ट्रॉफी नंतर या खेळाडूचं नशीब बदललंय गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून. आणि ज्या पद्धतीने तो खेळतोय, एक महत्वाची सूचना आहे की प्लेयरनी, राखीव खेळाडूंनी किंवा प्लेयरनी आतमध्ये जायचं नाहीये. पाणी पाहिजे, कमिटीचा माणूस जाईल. आपल्याकडे भरपूर कमिटी मेंबर आहेत. पाणी घेऊन जातील, तुमचा सल्ला घेऊन जातील, बॅट घेऊन जातील, बॉल घेऊन जातील, ज्यूस घेऊन जातील, टोपी घेऊन जातील. नाही तर 5 धावांची पेनल्टी असेल. बट व्हॉट अ शॉट बाय योगेश पेणकर. संघाला जिंकून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन विजयाचे पहिलं तीर गाठेपर्यंत स्थिरावलेला हा फलंदाज आहे. आता ह्या षटकाराने समीकरण बदललंय. 6 चेंडू 8 धावा आणि शेवटचं षटक करेल बिलाल. ज्याने पहिलं षटक केलेलं होतं
पहिल्या षटकात त्याने 8 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये बिलालला 8 पेक्षा कमी धावा द्यायच्यात कारण कंपल्सरी चेज आहे. योगेश पेणकर 6 चेंडू 8. स्ट्राईकवर ऋतिक. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा प्रयत्न आणि इथे धाव बाद. रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. वाईट साठी जो चेंडू डोक्याचा वर्ण जाईल त्याला वाईट दिलं जाईल या स्पर्धेमध्ये. आणि ते थर्ड अंपायर सूर्यकांत आढावा घेत आहेत. वाईट बॉल दिलाय. चेंडू शिल्लक आहेत 6 धावा पाहिजे 7. विकेट किपरच्या मागे जे मुलं अभिषेक आंगणे विकेट किपरच्या मागे जी मुलं पडद्यावर हात ठेवून उभे आहेत प्लीज. हा अभिषेकचा ऑटोग्राफ पाहिजे तर तो देईल सामना झाल्यावर. हा नाहीतर संजीवनी क्रिकेट अकॅडमी कोलगेट मैदान पडद्यावर भाऊ तिथे दोन भाऊ तिथे बसलेत. पडद्यावर हात घ्या ना तर लारा येतोय तिकडे बाबा. हा धन्यवाद लारा. काय शॉट मारलाय हॉट शॉट. धाव जरी एक भेटली तरी हरकत नाही पण दॅट वॉज अ शॉट क्वालिटी शॉट. हँड आय कोऑर्डिनेशन बघा आयलाईनच्या खाली चेंडू होता. एक मिळाला तरी हरकत नाही. 5 चेंडू 6 धावा. कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. गिरणी कामगारांचा एरिया आणि हे स्लोगन ऐकायला भेटतात आपल्याला लहानपणापासून. योगेश पेणकरची बॅटिंग जी आहे योगेश पेणकरची बॅटिंग बघून मला प्रिया गोल्ड बिस्किटची टॅगलाईन आठवते हक से मांगो. आणि हक्काने धावा काढतोय पेणकर. सामना फिरलाय कोणाकडून. हा तर राजेश्री पवार मॅडम कडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सामना जर जिंकवला योगेश यांनी आणि एकेरीला दुहेरीमध्ये रूपांतरित करण्यात आलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा फटका बसणार आहे. ओ माय गॉड रनिंग बिटवीन द विकेट. पायात चप्पल नसताना धावतायत म्हणजे खरं म्हटलं तर ती मलिष्काच्या भाषेत म्हणायचं झालं तर चप्पलची शपथ. ज्या पद्धतीने धावलेत 31 मेला फरदीन काझी बंटी पटेल आणि इजाज कुरेशीला जे मी धावताना बघितलं 4 त्यानंतर हे 3 धावा लय भारी. 70-70 धमाका बिग बॅश मध्ये. चांगली फलंदाजी योगेश पेणकर यांच्या मार्फत. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा करावे लागणार आहे भावा. हो वॉटर बॉल परफेक्ट बुंद्यात मारलेला हा चेंडू. तंतोतंत यॉर्कर आणि पवन केणे क्लीन बोल्ड. हा बिलाल आहे. व्हॉट अ डिलिव्हरी. बेधाव आणि बेभाव करून टाकलं पवन केण्याला. 3 चेंडू 3 धावा. अटीतटीचा रोमहर्षक सामना कुठेही जाऊ शकतो. प्रेक्षकांना तुम्हाला सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा प्लीज. आज बाकीचे 3 धावा धावलेत हे लोक पवन आणि योगेश पेणकर मानलं पाहिजे.
5,000 प्रेक्षक लाईव्ह बघतायत tenniscricket.in वर. मोठी उपलब्धी आहे. नवीन फलंदाज रवी सोलंकी गेले 2-3 अंकाम हा खेळाडू जबरदस्त चांगला खेळतोय. मला अजूनही आठवतंय विक्रोळीची स्पर्धा, पावसाळी स्पर्धा होती आणि त्यात काय बॅटिंग केली होती रवी सोलंकी यांनी. रवी सोलंकीच्या मनात पण एकच गोष्ट सुरू असेल गुजरातीमध्ये, बांगी नाखो, तोडी नाखो, भुक्को करी नाखो. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. तीन चेंडू 3 धावा. स्ट्राइक पर रवी सोलंकी. धावबाद झालाय रवी सोलंकी आणि आता 2 चेंडू मध्ये धावा हवेत 3. कंपल्सरी चेज आहे, लक्षात ठेवा. तर योगेश पेंडकरनी जर हा सामना जिंकवला तर राजश्री पवार मॅडम आणि त्याचप्रमाणे हेमंतजी पवार यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज आहे सुहास पवार. पूर्ण भारतात सर्वात जास्त आयकॉन स्पर्धा खेळणारा हा विक्रमादित्य आयकॉन खेळाडू योगेश पेंडकर. 2 चेंडू 3 धावा. इट्स नाव और नेवर. RR11 डोंबिवली आणि विपक्ष US11 खार. बिलाल चमत्कार घडवू शकतो का? आणि यावेळेला 6 धावा आणि 2,000 रुपयाचं पारितोषिक योगेश पेंडकरला. टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग. मयूर वाघमारेने अगदी त्याला उचललं. व्हॉट अ शॉट, दॅट इज शॉट ऑफ द टुर्नामेंट. आणि अभिनंदन. RR11 डोंबिवली. 2,000 रुपयाचं पारितोषिक योगेश पेंडकरला भेटणार आहे. राजश्री पवार आणि हेमंत पवार यांच्याकडून संघ मालक म्हणून हे 2,000 रुपये भेटतील. हार्ड लक US11 खार, बट इट वॉज घाऱ्या ऑल द वे. 1 मॅन शो, एक पात्री अभिनय घाऱ्याचा. काय मॅच झाली आहे सर, जबरदस्त. 12 चेंडू सुपर डुपर हिट मॅच. ओके सर, ओके सर. 12 चेंडू मध्ये 38 धावा नाबाद अशी करण्यात आलेला साजेशी खेळी